नमस्कार. DSD अर्थजागृतीच्या आजच्या भागात प्रेरणादायी वक्ते संदीप माहेश्वरी यांचे अनमोल विचार आपण जाणून घेणार आहोत. लोक काय म्हणतील हा आपल्याला झालेला सर्वात मोठा आजार आहे. हा आजार बरा करणे किंवा वाढवणं हे आपल्याच हातात आहे. जर तुम्ही लोकांचा विचार करत राहिला तर लोक तुमचा कधीही विचार करणार नाहीत. कोणतीही कृती करताना, काम करताना तुमचा आतील आवाज ऐका. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा. त्या कामात यश आणि समाधान तुम्हाला नक्की मिळेल. एखाद्या व्यक्तीला आयुष्यात काही करायचं असेल किंवा काहीतरी बनायचं असेल आणि जर कोणी त्याला तू करू शकत नाही असे सांगितले, त्याची हिंमत मोडली, त्याची आशा तोडली तर ते खूप मोठं पाप आहे. पण असे पापी लोकच या जगात जास्त आहेत. त्यामुळे आपला आत्मविश्वास प्रबळ असला पाहिजे. तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय ऐकता याने काही फरक पडत नाही. तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला एखादी इच्छा निवडावी लागेल तेव्हा सर्वात मोठी निवडा. जगातील सर्वात मोठी इच्छा निवडा. एखाद्याची जितकी इच्छा मोठी तितकेच त्याचे यश मोठे असते. जर या जगात एखाद्याने काम असेल तर ते जे तुम्हाला मनापासून करायचं असेल तर या जगात एकही माणूस नाही जो तुम्हाला त्या कामापासून रोखू शकतो. जो शिकत राहतो तो जिवंत असतो. जो माणूस आपल्या सवयी बदलू शकतो त्याचे उद्या आजच्यापेक्षा वेगळा असू शकतो. पण जो माणूस आपल्या सवयी बदलू शकत नाही त्याच्यासोबत उद्या तेच घडेल जे आजपर्यंत होत आलंय. जर तुमच्याकडे तुमच्या नजरेपेक्षा जास्त असेल तर ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा. तुम्ही सध्या कमी किंवा जास्त पैसे कमवत आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही भविष्यात काय करणार आहात हे महत्त्वाचं आहे. तुला हे आयुष्य का मिळालं याचा विचार करू नकोस. तुला आयुष्य मिळालंय, आता काय करावं याचा विचार कर. आपण जितके भीतीपासून दूर पळतो तितकी ती भीती अधिक मजबूत होते. तुम्ही काम करत असलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिणामांसाठी तुम्ही तयार आहात या आधारावर तुम्ही कोणताही निर्णय घ्यावा. आरोग्य आणि पैसा हे जीवनाचं ध्येय असू शकत नाही, तो जीवनाचा एक भाग आहे. तुम्हाला तुमच्या मूर्खपणाची जाणीव झाली तर ते शहाणपणाचं लक्षण आहे. ती चूक पुन्हा पुन्हा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. इतर सर्वांप्रमाणेच कृती करणं आणि भिन्न परिणामांची अपेक्षा करणं हे मूर्खांचं लक्षण आहे. समस्या ही नाही की लोक तुम्हाला कमी लेखतात. समस्या ही आहे की तुम्ही स्वतःला कमी लेखता. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, कारण सोनाराचा कचराही बदामापेक्षा महाग असतो. शिकण्यावर लक्ष केंद्रित करा, कमाईवर नाही. कमाई नेहमीच भविष्यात असते, शिकणं नेहमीच वर्तमानात घडतं. जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अंधाराशिवाय तारे कधीच चमकत नाहीत. जे विचार बदलू शकत नाहीत ते काहीही बदलू शकत नाहीत. प्रत्येकासाठी उपलब्ध होऊ नका, कारण सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचं कोणीही कौतुक करत नाही. तुमचं जीवन बदलू शकेल अशा व्यक्तीचा तुम्ही शोध घेत असाल तर आरशात पहा. तर असे आहेत संदीप माहेश्वरी यांचे विचार. हे विचार कसे वाटले ते जरूर कळवा आणि अशाच विचारांसाठी, जागृतीसाठी आपल्या अर्थजागृती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.